आरव, मला कळेल का हे तुझ्या हाताला काय आणि कसं लागलं? आणि आधीच सांगतीये, माझ्याजवळ खोटं चालणार नाही काय? सकाळी जसा आरव खाली आला, सियाने तर पूर्ण घर डोक्यावर घेतलं. लागलं त्याला होतं, पण वेदना जणू तिच्या मनाला तोडत होत्या. आधीच 2 वर्ष आपण त्याला त्याची काहीही चूक नसताना चुकीचं समजत होतो. या जाणीवेने तिचं मन त्याच्या बाबतीत खूप हळवं झालेलं. त्यामुळे आता त्याची छोट्यात छोटी गोष्ट खूप जपत होती ती. आणि तिचं आरववरचं उत्तू जाणारं प्रेम बघून अग्नेय आणि विष्णूने तर कॉर्नरची सीटच पकडली होती. कारण तिची गाडी फिरून जाऊन त्यांच्यावर येणार होती हे आधीच त्यांना माहीत होतं. वहिनी, अगं इतकं मोठं काही नाही झालंय. ते काच लागून छोटीशी जखम झालीये. 2 दिवसात कमी होईल. आरवला तर आता कोणाला काय उत्तर द्यायचं तेच समजत नव्हतं. काल रागात त्याने अतिचा पराक्रम तर केला होता, पण तेव्हा त्याच्या डोक्यात हा विचारच आला नाही की सकाळी कोणी काही विचारल्यावर काय सांगायचं म्हणून. खरं तर मगाशी आवरताना तो ती पट्टी काढूनच टाकणार होता, पण तिने केलेली पट्टीही त्याला स्वतःपासून लांब करूशी वाटली नाही. त्याला तर काल रात्रीपासून त्या पट्टीवरही इतकं प्रेम येत होतं की त्याचे ओठ किती वेळा त्या पट्टीवर टेकले असतील याचा काही नेमच नव्हता. त्याच्या जखमेवर अजूनही तिच्या अश्रूंचा भार जाणवत होता त्याला. पण जिने ही पट्टी केलेली ती सकाळपासून त्याला कुठे दिसत नसल्याने त्याची नजर मात्र कासावीस झालेली. काल ती आपल्यासाठी रडत होती बघून त्याला किती तो आनंद झालेला हे तो कोणाला सांगूही शकत नव्हता. तिचे अश्रू त्याच्या मनात आशेची एक नवीन पालवी फुलवून गेलेले आणि त्याला त्या पालवीला मनापासून जपायचं होतं. आरव, ही जखम छोटी आहे असं तू बोलूच कसा शकतो? आणि मला हे समजत नाही, या संपूर्ण जगात फक्त तुम्हा दोन्ही भावांनाच सर्वात जास्त राग येतो का, जे फोडाफोडी करत बसता? आणि जर इतकाच राग येतो तर हातापायाला जखमा करण्यापेक्षा डायरेक्ट डोकंच भिंतीला आपटून फोडायचं ना, म्हणजे विषयच संपला. सियाने तिच्या रागात अग्नेयलाही ओढताच त्याने दीर्घ श्वास सोडत कपाळावर अंगठ्याने रब केलं. त्याला माहीतच होतं त्याची प्रिन्सेस तिच्या रागाची भडास त्याच्यावरही पुरेपूर काढणार म्हणून. काय करणार, मॅडमचा जन्मसिद्ध हक्क होता ना तो. वहिनी, अगं प्लीज रिलॅक्स. आरवला तर सियाला कसं शांत करायचं तेच समजेना. त्याने एक नजर त्याच्या बाईकडे पाहिलं, जो स्वतःच सध्या हेल्पलेस वाटला त्याला. आरवचा तो केविलवाणा चेहरा बघून सिया पुन्हा आरववर बरसणार. तोच आरवच्या फोनची मेसेज टोन वाजली आणि त्यावरचं नाव बघून इथे आरवचे डोळेच मोठे झाले. पण त्याने अग्नेय, विष्णू आणि सिया समोर असल्याने त्याचे एक्सप्रेशन नॉर्मल करत तो ताडक उभा राहिला. वहिनी, मला आता गेलं पाहिजे. ऍक्च्युअली मला साईडवर जायचं आहे. आरवची ती उडालेली तारांबळ अग्नेयच्या नजरेतून सुटली नाही आणि पुढच्या क्षणी जोरजोरात त्याच्या डोक्यातली शंकेची घंटा वाजू लागली आणि तो लगेच अलर्ट झाला. त्याचा भाऊ त्याच्यापासून कितीही स्मार्टली कोणती गोष्ट लपवत असला तरी ह्यावेळी तो त्याच्या मनात चाललेल्या गुंत्यापर्यंत पोहोचूनच राहणार होता. जर त्याला त्याच्या आरवला या चक्रव्यूहातून बाहेर काढायचा असेल तर स्वतः त्या चक्रव्यूहात उतरावं लागणार होतं. आरव सियाला सांगून जसा बाहेर पडायला निघाला तसं मागून आलेल्या अग्नेयच्या आवाजाने आरवचे पाय जागेवरच थांबले. तो प्रयत्न करूनही या आवाजाला कधी ओलांडू शकत नव्हता. आरव, वेट, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अग्नेयच्या आवाजात एक अशी बचक होती
की आरव प्रयत्न करूनही पुढे पाऊल टाकू शकला नाही. पण भाईला बोलायचं आहे या फक्त वाक्यावरच इथे आरवचं काळीज धडधडू लागलं आणि त्याने पटकन मागे वळून पाहिलं. भले आताही अग्नियाचा चेहरा शांत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं तेजच इतकं प्रखर होतं की आरव त्याच्या नजरेत जास्त टाइम बघूच शकला नाही. भाई, आता माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे, आपण नंतर बोलायचं का? आरवची तर आता दोन्हीकडून कोंडी झालेली. त्या लेकराला तर काहीच सुचत नव्हतं. अग्निय त्याचं खोटं पकडेल या भीतीने त्याला आधीच दरदरून घाम फुटला होता. बाजची नजर होती त्याच्या भाईची आणि ती किती तीक्ष्ण होती हे तो भली भाती जाणून होता. आरू बेबी, कितीही महत्वाचं काम असलं तरी ते भाईच्या वर नाही आहे. तू त्यांचा आधी ऐकून घे. नुकत्याच रूमच्या बाहेर आलेल्या श्रीजाच्या कानावर जसे अग्नियाचे शब्द पडले, तिने लगेच कान टवकारले आणि ती लगबगीत आरवच्या बाजूला आली. म्हणजे घ्या, अजूनही ही बया गुणी सुनेच्या गुणी कॅरेक्टर मध्येच होती तर. पण कितीही नाटकं केली तरी हिचं हे नाटक आपली नित्याच एक दिवस उधळून लावणार यात काहीच शंका नव्हती. तिला परत साडीत सती सावित्री बनून आलेली बघून विष्णूने तर डोळेच फिरवले. या चिचुंद्रीला तर एक दिवस मी झाडूने ठेचून ठेचून मारणार आहे. नखऱ्याची काळुंद्री कुठची. सियाचाही श्रीजावर जरा जास्त जीव उत्तू जात होता वाटतं. श्रीजाचा ऐकून आरवने मनातच त्याचा राग दाबत परत अग्नेयाकडे बघितलं. पण आरव आल्यापासून दोन्ही भावांच्या नजरेत फक्त टश्यांची वॉर सुरू होती. ऍक्च्युअली मी विचार करत होतो की एक पार्टी थ्रो करून तुझी आणि श्रीजाची ऑफिशियली एंगेजमेंटची अनाउन्समेंट करायची. अग्नेयने एकदम स्थिर आवाजात असा काय बॉम्ब टाकला की आरव सोबत सिया आणि विष्णूचेही डोळे बेडकासारखे मोठे झाले. पण श्रीजाच्या डोळ्यात मात्र परकोटीचा आनंद पसरला. फायनली ती अग्निहोत्रीच्या कुटुंबाचा भाग होणार आणि त्याची अशी ऑल ओव्हर चर्चा होणार या फक्त विचारानेच तिच्या अंगावर शहारा आलेला. हेच तर हवे होतं तिला. अग्निहोत्रीचं वलय आणि त्यांचं स्टेटस. आणि आता फायनली जाऊन ते तिला मिळत होतं म्हटल्यावर तिचा आनंद तर गगनातही मावत नव्हता. ती तशीच लगबगीत पुढे आली. भाई, खरंच तुमच्या डोक्यात ही कल्पना आली? माझ्या आणि आरूच्या एंगेजमेंटची ऑफिशियल अनाउन्समेंट. ओ भाई, थँक्यू सो मच. श्रीजा तिच्या आनंदात आता वेडी व्हायचीच बाकी राहिलेली. पण अग्नेयाची गोष्ट त्याच्या मेंदूत प्रोसेस होताच इथे आरवच्या दोन्ही हाताच्या मुठी इतक्या काही घट्ट आवळल्या गेलेल्या की त्याच्या हातावरच्या ताटरलेल्या शिरा अग्नेयालाही स्पष्ट दिसून येत होत्या. भाई, हे सर्व खूप फास्ट नाही का होत आहे? हे विचारतानाही आरवचा आवळलेला जबडा अग्नेयाच्या नजरेतून सुटला नाही. तसा तो गालात हसला. पण इकडे श्रीजाने मात्र आरवच्या अशा वक्तव्यावर गोंधळून त्याच्याकडे बघितलं. सो यू वॉन्ट मोर टाइम टू थिंक ऑन दिस रिलेशन? अग्नेयाने परत सरळ गुगली टाकली. पण ह्यावेळी अग्नेयाचा ऐकून श्रीजाचा श्वास घशातच अडकला ना. कारण तिला माहित होतं आरव तिच्यावर नाही तर नित्यावर प्रेम करतो आणि त्याला या लग्नाशी काहीच घेणं देणं नव्हतं, जे त्याने आधीच क्लिअर केलेलं. टाइम भाई, त्याला का विचार करायला टाइम लागेल ना. वी आर लव्ह ईच अदर अँड वी वॉन्ट टू मॅरी ॲज सून ॲज पॉसिबल. तुम्ही पार्टीची डेट फिक्स करा भाई. तोपर्यंत मी आरू बेबीला
बरोबर कन्व्हिन्स करेल. ते काय आहे ना, आता तो कामाच्या प्रेशरने थोडा डिस्टर्ब झालाय म्हणून असं काहीतरी बोलून गेला. हो ना बेबी. अग्नियवरची श्रीजाची सॉफ्ट नजर आरववर येताच थोडीशी हार्श झाली आणि ते तिथे सगळ्यांना जाणवलं. तसं सियाच्या डोळ्यात तर रक्तच उतरलं. तिच्या बाळाला श्रीजा किती मजबूर करत होती हे तिच्या नजरेलाही आता दिसायला लागलं होतं. पण तिच्या या प्रश्नावर आरव काही रिॲक्ट करायच्या ऐवजी रागातच बाहेर पडला. काय काय बोलणार होता ना तो कोणाला, कारण सध्या सगळेच डोक्यावर पडले होते. अग्नी, मला तरी कळेल का मध्येच हे पार्टीचं भूत तुझ्या डोक्यात कुठून आलं? आणि अरे का का त्या लेकराच्या हातपाय धुवून मागे लागलायस? बघितलंस ना आजकाल किती चिडतो तो तुझ्यावर. संध्याकाळच्या 8 वाजता विष्णू तंतणातच अग्नेयच्या केबिनमध्ये आलेला, कारण त्याला खरंच अग्नेयचं वागणं समजत नव्हतं. विष्णू, जोपर्यंत मी त्याच्या मागे लागणार नाही तोपर्यंत तो काही बोलणारही नाही. शेवटी माझी सावली म्हटल्यावर खूप हट्टी आहे तो. नक्कीच अशी कोणती तरी मोठी गोष्ट आहे की तो त्याच्या या बापालाही सांगायला मागत नाही आहे. पण तो सांगत नाही म्हणून मी माझ्या मुलाचा त्रास बघत असंच तर नाही बसू शकत ना. अग्नेयच्या चेहऱ्यावरची आरवला घेऊन असणारी काळजी बघून एक क्षण विष्णूही शांत बसला, कारण त्याला माहित होतं भले अग्नेयाला एक्सप्रेस करता येत नसलं तरी त्याचा आरववर किती ते प्रेम होतं. कॅनडाला असतानाही तो दिवसातून 10 वेळा तरी आरवबद्दल न विसरता अपडेट घ्यायचा. इतकंच नाही तर त्याने त्याच्या अदगतही पूर्ण हाईड सिक्युरिटी प्लॉट केलेली. मग नक्की काय करायचं ठरवलं आहेस तू ते तरी सांगशील का? विष्णूनेही आता वैतागात बसून घेतलं, कारण त्यालाही या गुंत्यातून कसं सुटायचं तेच कळत नव्हतं. बिकॉज हा रायता आत्ताचा नव्हता तर 2 वर्षापूर्वीचा होता. म्हणून जर हा गुंता सोडवायचा असेल तर त्यांना भूतकाळात जावं लागणार होतं. विष्णू, आधी हे ऐक, आफ्टर दॅट तूच मला सांग काय करायचं ते. अग्नेयने त्याच्या लॅपटॉपचा एक बटन क्लिक करताच एक रेकॉर्डिंग ऑन झाली. हे माय बॉय, आय एम रिअली इम्प्रेस फ्रॉम यू. पलीकडून एका अननोन व्यक्तीचा आवाज कानावर पडताच इथे विष्णूने कान टवकारले, कारण नक्की अग्नेय त्याला काय ऐकवतोय हे अजून तरी त्याला समजलं नव्हतं. तुला किती वेळा सांगितलं मला कधीही उठसूट मेसेज और कॉल करत जाऊ नकोस. यावेळी आरव कोणाशी तरी रागात बोलतोय बघून विष्णूने चमकून अग्नेयकडे पाहिलं, तर अग्नेयने त्याला पुढे ऐकायचा इशारा केला. अरे हो यार, मी तर विसरूनच जातो तू आता कॅनडाला नाही आहेस ते. बट 2 वर्षांची सवय अशी लगेच तर जाणार नाही ना. ओके, लीव इट. नेक्स्ट टाइम मी केअरफुल राहीन. बट टेल मी, अग्नेय तुझ्या आणि श्रीजाच्या लग्नाचा कधीचा मुहूर्त काढतोय ते? पलीकडचा तो व्यक्ती आरवच्या लग्नाच्या न्यूजने खूपच आनंदी झालेला दिसत होता. हे बघ, मी म्हटलं आहे तुला की मी श्रीजाशी लग्न करेन म्हणून, पण जोपर्यंत तू माझी त्यांच्यासोबत भेट करवून देत नाहीस तोपर्यंत मीही तुझी कोणतीच गोष्ट ऐकणार नाही. आरव अक्षरशः दात ओठ खातच समोरच्यावर बरसत होता. त्याच्या थरथरणाऱ्या आवाजावरूनच त्याच्या रागाची खोली दिसत होती. ओ रिअली आरू बेबी, तुला काय मी त्या मूर्ख श्रीजासारखा फूल वाटतो का की आधीच तुझी त्यांच्याशी भेट घडवून देईन? आय ऑल्सो टोल्ड यू, जोपर्यंत तू श्रीजासोबत लग्न करून कॅनडाला परत जात नाहीस तोपर्यंत तू फक्त व्हिडिओ कॉलवर त्यांना बघू शकतोस.
पण जर त्यातही तू काही ओव्हर स्मार्टपणा दाखवलास तर तेही नशिबातून काढून घेईन मी तुझ्या. विसरू नको, तुझ्यासोबत तुझ्या पूर्ण कुटुंबाची चावी माझ्या हातात आहे. आरवच्या चिडण्यावर समोरच्या व्यक्तीचंही टेम्परेचर चांगलंच तापलं. चावी, नाईस वर्ड हा. असं तर मग तुझी चावीही सध्या माझ्या हातातच आहे, म्हणून तुझा जीव इतका तडफडतोय ना. त्यासाठीच तर मला लग्न करून कॅनडाला पाठवायला टपलाय तू. यावेळी आरवच्या आवाजात व्यंग डोकावला तसा पलीकडे काहीतरी फुटण्याचा जोरदार आवाज आला. आरव, यू डॅश, माझ्या नित्यापासून लांब राहायचं काय, नाहीतर अग्नेय अग्निहोत्री तुला जगाच्या नकाशातही शोधू शकणार नाही. समोरचा आत्ता इतका खवळला होता की त्याच्या फुललेल्या श्वासाचेही आवाज स्पष्ट ऐकू येत होते. नित्या कोणाची होते हे तर वेळ ठरवेलच, पण एक लक्षात ठेव, अजूनपर्यंत मी शांत बसलोय म्हणून तू जिवंत आहेस. बट माझा एक आवाज आणि पुढच्या सेकंदाला माझा भाईही तुला या जगाच्या नकाशात ठेवणार नाही. त्यामुळे उगाच मला प्रेशराईज केलंस तर स्वतःसोबत तुलाही बरबाद करूनच जाईन मी. इतकं बोलून आरवने फोन कट केल्याने रेकॉर्डिंग संपली होती. पण ती रेकॉर्डिंग ऐकणारा विष्णू मात्र सुन्न झालेला. अग्नी, आरव कोणाशी बोलत होता, कोणाला भेटायचं होतं त्याला, आणि ह्या सगळ्यात नित्या ती कुठून मधूनच आली, तिचा काय संबंध. विष्णूने तर काहीच न समजून डोकंच पकडलं. हे वाटत होतं त्यापेक्षाही खूप काही भयानक होतं. विष्णू, जे प्रश्न तुला पडलेत त्याच कड्या आता आपल्याला जोडायच्या आहेत. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे विष्णू, कारण यात फक्त आरवची नाही तर नित्या आणि अजून एका व्यक्तीची लाईफही डेंजर मध्ये आहे, ज्याला बघण्याचा आरव हट्ट करत होता. पण कोण आहे ती व्यक्ती ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरवला इतकं घाण ब्लॅकमेल केलं गेलंय? आणि सर्वात महत्वाचं, कोण आहे हा व्यक्ती जो या अग्नेय अग्निहोत्रीच्या फॅमिलीला ट्रॅप करून त्याचं मरण ओढवतोय? प्रश्न तर अग्नेयच्या डोक्यातही भरपूर होते, पण त्याची उत्तरं आता तो अग्नेय स्टाईलने शोधणार होता. मग काय वाटतं तुम्हाला, अग्नेय त्या कल्प्रिट पर्यंत पोहोचू शकेल का, जो त्याच्या आरवला सध्या टार्गेट करतोय? आणि कोणासाठी आरवचा इतका जीव तळमळत आहे की त्याने त्याच्या प्रेमालाही कुर्बान केलंय? अशा भरपूर सारे सस्पेन्स माहीत करून घेण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि ही पूर्ण स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, खूप साऱ्या कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबतही शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.